अजिबात ना, ही ती एक सुरुवातीची कॉन्सन्ट्रेशनची प्रक्रिया आहे. कसं आहे, ज्या लहान मुलाला काहीच समजत नाही त्याच्या हातात एक खेळणं द्यावं लागतं, तसं आपल्याला खेळणं देऊन टाकलेलं आहे. एक शब्द घ्या आणि घोकत बसा, निदान तो वाईट मार्गाला तर जात नाही, बेकारी व्यसनाच्या दारी तर लागत नाही, सिगरेट पित नाही, तंबाखू पित नाही. हा, त्याला नाम घ्यायचं व्यसन लागतं ती गोष्ट वेगळी. नाम नाही घेतलं की परेशान होतात, माहिती आहे का. आता आम्ही विपश्यना करणारे आमचे खूप मित्र आहेत, त्यांना विपश्यनेमध्ये सुद्धा त्रुटी आहेत बरं, त्रुटी नाहीत असं नाही. त्यांनी ते सुद्धा काय करतात माहिती आहे का, बॉडी सेन्सेशनवर लक्ष केंद्रित करायला शिकवा. पूर्ण टाळूपासून तर पायाच्या बोटापर्यंत सेन्सेशन बघा. आता खरं म्हणजे आपल्या शरीरामध्ये गणित नव्हे, करोडो करोडो अब्ज अब्ज सेन्सेशन आताही चालू आहेत, परंतु आपलं मन सूक्ष्म नाही म्हणून आपल्याला स्थूल मनाला त्या सेन्सेशनचा अनुभव येत नाहीये. आपल्याला अंगावर जे रोमांच येतं की नाही, त्या तशा सेन्सेशन संपूर्ण शरीरात अंतर्बाह्य जाणवतात. पूर्ण शरीर सेन्सेशनने भरलेलं आहे. खरं म्हणजे हे संपूर्ण जग सेन्सेशन आहे. सेन्सेशनच्या ठिकाणी काय असतं, एक्सपिरियन्सर असतो आणि एक्सपिरियन्सर असतो. काय ते देवदेवी आहे ना, तो द्रष्टादृश्य आहे ना. आपलं शरीर म्हणजे अब्जो अब्जो द्रष्टादृश्यांचं गाठोडं आहे. जे जे डोळ्याच्या रूपाने प्रतिक्षण प्रकट होईल, जे कानाच्या रूपाने प्रकट होईल, जे नाकाच्या, जिभेच्या, त्वचेच्या, हातापायांच्या क्रियांच्या, आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी न पेशी हे द्रष्टादृश्य आहे. आपलं प्रत्येक अंतर्गत इंद्रिय हे द्रष्टादृश्याचा खेळ आहे. ते त्याचं काम करत राहतं. ती एक सेल्फ सस्टेनिंग, सेल्फ मेंटेनिंग सिस्टीम आहे. शरीर जसं ते शरीरात त्याला खाणं पाणी मिळालं की ते आपोआप मोठं होतं. त्याला काही आपल्याला करावं लागतं का, आपल्याला श्वास घ्यावा लागतो का, ते नकळत त्याची घटना घडतात. तसं हे नकळत विश्व निर्माण होतं, नकळत विश्वाची वाढ होते, त्याची लय होतो आणि हे विश्वाचं चक्र नकळत सुरू राहतं. तिथे काही कोणी करता आहे किंवा कोणी कंट्रोल करतो असं नाही आहे. ते जे मन आहे ना, ते मनच त्याचं पुढचं भविष्य ठरवत असतं. आपला जो काही वर्तमान क्षण आहे ना, तो आपल्या मानव जातीचा भूतकाळ आहे, तो वर्तमान म्हणून प्रकटतो. आणि आता तुम्हाला एक संधी आहे, काय करायचं, त्या अनुभवातून सुटायचं, त्या पिंजऱ्यातून सुटायचं का तो पिंजरा अधिक बळकट करायचा. निर्विकल्प राहा प्रत्येक अनुभव. बस रिअल मेडिटेशन म्हणजे निर्विकल्प राहणे. बस अवधान, निरखणे, निरीक्षण करणे. निरखत गेली व मायन तेथे तन्मय झाली व माय. काय सांगितलं दुसरं, केवळ अवधानाचे कारण ज्या ज्ञानाचे प्रकटणे. काय वेगळं सांगितलं, देखत देखत युही जाय तू बंद मुक्त रे होय, बांधन कोई नई ग्रंथिया क्षीण पुरातन होय. काय सगळ्या संतांनी या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. या प्रक्रियांवर जोर द्यायला पाहिजे. आणि जे कृष्णमूर्तींनी जे थॉटलेस ऑब्झर्वेशन इज अ मेडिटेशन ही डेफिनेशन केली आहे, तेच का की थॉटलेस ऑब्झर्वेशन. हा, ऑब्झर्वेशन विदाउट ऑब्झर्वर, ज्याला तुम्ही थॉटलेस म्हणता. काय थॉट इज थिंकर आहे, थॉट इज थिंकर, ऑब्झर्वर इज ऑब्झर्ड. आणि म्हणून अवधानाचा अर्थ काय माहिती आहे का, की जिथे मीचा भास नाही, जिथे मीचा भास गेलेला आहे आणि तरी मीचा भास जरी गेला तरी तिथे अवधान आहे, सजगता आहे, समता आहे. अशी जर स्थिती तुम्हाला मी विरहित प्राप्त झाली तर तुम्हाला आत्मज्ञान होतं. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. आपण मी मध्ये इतके जबरदस्त फसलेलो आहोत आणि मी हा खोटा आहे हे आपल्याला पटतच नाही. आणि या पारंपरिक शास्त्रामध्ये मी म्हणजेच आत्मा आहे, मी म्हणजेच ते परब्रह्म किंवा शब्दातीत आहे असं आपल्याला कानावर आपण गैरसमज करून घेतलेले आहेत. खरं मी जो आहे तो ब्रह्मापर्यंतच आहे, परब्रह्माच्या ठिकाणी मी सुद्धा नाही. आणि तो खरा सगळ्यांचं स्वरूप आहे. त्याला शब्दातीतच म्हणा, त्याला काहीच म्हणू नका. सगळ्यांचं मूळ तेच आहे. सगळ्या प्राण्यांचं, पक्ष्यांचं, वनस्पतींचं, पंचमहाभूतांचं मूळ तेच आहे, दुसरं काहीच नाहीये. परंतु हा खेळ शेंड्यापासून मुळापर्यंत जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात प्रकटत नाही तोपर्यंत अस्तित्व प्रक्रियेचा बोध अस्तित्व प्रक्रियेला होत नाही. तुमचा बोध तुम्हाला होणे म्हणजे काय, म्हणजे मीचा बोध मीला झाला पाहिजे. म्हणजे हा मी ब्रह्ममयतेमध्ये मी कसा असतो त्याचं स्वरूप कसं असतं, सुषुप्तीमध्ये मी कसा असतो त्याचं स्वरूप कसं असतं, हे आपल्याला माहिती नाही. स्वप्नातलं आपल्याला थोडंफार कल्पना आहे, जागृतीतली आपल्याला कल्पना आहे, परंतु स्वप्नात आणि जागृतीतही आपण अज्ञानामध्ये आहे. आपण तिथे द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न असं म्हणून बसलेलो आहे. आणि म्हणून स्वप्नातही आपल्याला भय वाटतं, जागृतीतही भय वाटतं.
पण ज्या दिवशी तुम्हाला द्रष्टादृश्य आहे असं कळेल, ज्या दिवशी मी नावाची सेपरेट व्यक्तित्व नाही, ज्या दिवशी मी नावाची काहीच वस्तू नाही आहे जगामध्ये, हा बोध, हा अनात्मबोध आहे. हा अनात्म, आता मी तुम्हाला खरं सांगू का, बुद्धाने आत्मा हा शब्द कधीही उच्चारलेला नाही. बुद्धाला कधी कोणीही आत्माविषयी प्रश्न विचारला तर बुद्ध मौन राहत होते. बुद्धाने काही प्रश्न असे निवडून काढले होते की या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही, कारण की त्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत हा 4 अवस्था निराश तुम्हाला अनुभवायला येणार नाही तोपर्यंत त्या प्रश्नांची उत्तरच मिळू शकत नाही. आणि ज्या दिवशी तो अनुभव येईल त्या दिवशी तुम्ही ते प्रश्न विचारायला कोणाकडे जाणारच नाही. आता बुद्ध अनात्म अनात्म तर हे नाही मी सांगतो. आता बुद्ध अनात्म म्हणतो म्हणजे काहीतरी आत्मा आहेच ना. आत्मा काहीतरी असल्याशिवाय अनात्म शब्दच निर्माण होऊ शकत नाही. परंतु त्या आत्माला आत्मा म्हणण्यापेक्षा, कारण आत्मा म्हटला की मीचा भाव निर्माण होतो आणि तिथे आपण फसून जातो. आणि म्हणून तिथे बुद्धाने त्याला शून्य म्हणून टाकलं, किंवा उपनिषद त्याला नेती नेती म्हणतात. तुम्ही काहीही शब्द वापरा, उपनिषद म्हणते नेती नेती, काही त्याचं काही वापरा ते म्हणतात नाही हे नाही हे नाही हे नाही, कारण की ते शब्दातच येत नाही, शब्दात येते ते. तर परंतु हे सगळं कळण्यासाठी तुम्हाला मन कळवून घ्यावं लागेल, कॉन्शियसनेस कळवून घ्यावं लागेल, रिअल मेडिटेशन का. आणि हे हा जो काही तुम्ही वेदांताचा अभ्यास केलेला आहे ना, याच्या जोडीला तुम्ही ध्यान शिकणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला चांगले लॉंग कोर्सेस, रोज 8-8, 10-10 तास, 12-12 तास डोळे मिटून शांतपणे आपल्या मनाचं निरीक्षण करण्याची सवय लागली पाहिजे. आणि अशी जर सवय तुम्ही लावून घेतली तर जीवन जगता जगता तुम्ही तुमच्या मनाचं निरीक्षण करू लागाल. मग तुम्हाला प्रयत्न करावे लागणार नाही, आपोआप तुम्ही सजग अवस्थेमध्ये राहाल. आणि असं जर राहिलं ना तर तुमचे नवीन संस्कार कधीच बनणार नाही. तुम्ही संसार सोडणार नाही, काही संसार सोडण्याची गरज नाही, काहीच नाही. तुम्हाला जर ती कला अवगत झाली, संसारात राहून तुम्ही मुक्त राहाल. सगळं तुमचं सामान्य माणसासारखं जीवन राहील सगळं, परंतु तुम्ही त्याच्यात अडकलेले नसणार. सगळ्या बाहेरच्या लोकांना वाटेल आहे आता आपल्यासारखाच आहे, पण त्याची स्थिती वेगळी असते. संतांची स्थिती जैसे प्रपंचात होते, पण ते प्रपंचात नव्हते, प्रपंच करून प्रपंचातून मुक्त होते ते. नुसतं ध्यानाला बसून चालेल की त्याच्यासाठी पण गुरुकृपा लागेल? आता गुरुकृपेचा अर्थ हा फक्त एवढाच आहे की खरोखर ज्याला अप्रोक्ष ज्ञान झालेलं आहे अशा माणसाची भेट व्हावी. आणि दुसरी मग एसेन्शियल कंडिशन तर आहेच, तुमचाही अँटिना चांगला पाहिजे. तुमचा अँटिना जर का चांगला नसेल, तुमची वेवलेंथ आणि ती वेवलेंथ जर टॅली नाही झाली तर तुमच्यासमोर माऊली जरी येऊन बसली तरी उपयोग नाही. तुमच्यासमोर बुद्धही आले आणि कृष्णमूर्ती मूर्ती आले तर काही उपयोग नाही. त्याच्यासाठी ऐकणाऱ्याची पण तयारी लागेल. आणि तो ऐकणारा म्हणजे कसा, मग कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्याला ऐकता आलं पाहिजे, कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्याला पाहता आलं पाहिजे, कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्याला कोणत्याही अनुभवाला सामोरं जाता आलं पाहिजे. असं जर तो करू शकला तर आपोआप प्रवास होतो, काहीच करावं लागत नाही. जशी ती बॅटरी डिस्चार्ज करायला काहीच, अवधान, फक्त अवधान. आणि नुसतं अवधानाचा अर्थ निरीक्षण असं म्हणू नका, समजपूर्वक अवधान. त्याला बुद्धाने आतापी संपजानो सत्यमान म्हटलेलं आहे. आतापी म्हणजे अखंड, संपजानो म्हणजे समजपूर्वक, सत्यमान म्हणजे सजगता. अखंड प्रतिक्षण समजपूर्वक समजता, सजगता, ज्याला अवधान. माऊलीने त्याच्यासाठी शब्द वापरलेला आहे, अवधान, निरीक्षण. निरीक्षण करणे हे तुम्हाला 25 शब्द सापडतील ज्ञानेश्वरीमध्ये, संतांच्या वाङ्मयात अजून सापडतील. एवढंच, याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करा, मनावर कॉन्सन्ट्रेट करा, कॉन्शियसनेसवर कॉन्सन्ट्रेट करा, अनुभवावर कॉन्सन्ट्रेट करा. आणि याचा शोध घ्या. एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे फर्स्ट हँड शोध घ्यावा लागतो. आणि असा शोध घ्यायला शिकवणारी व्यक्ती भेटणे याला गुरुकृपा म्हणतात. गुरुकृपा म्हणजे कोणीतरी तुमच्या डोक्यावर हात ठेवलं आणि तुम्हाला काही ज्ञान झालं वगैरे, हे सगळं संमोहन आहे. कोणता जो गुरु म्हणेल ना मी तुला स्पर्श करतो आणि तुला ज्ञान होईल, तू माझी सेवा कर आणि तुला ज्ञान होईल, पाखंड. बिलकुल नादी लागायचं नाही. माझ्या घरी 12 वर्षे भांडी घासा, चूक, बिलकुल चूक. अहो, संतांचं हृदय एवढं असतो, म्हणेल का माझ्या घरी 12 वर्षे भांडी घासा म्हणून? शोषण चालू आहे ते, करप्शन म्हणतो मी त्याला, करप्शन. करप्शन, दॅट इज करप्शन. तुम्ही एखाद्याचं शोषण करणे, एखाद्याकडून, अहो प्रेमाने कोणी तुमची सेवा करत असेल काहीच हरकत नाही, पण तू सेवा केली की तुला काहीतरी मी देईल, तुला मेवा मिळेल असं आश्वासन देणं चुकीचं आहे. अजिबात तसं त्या याच्यात बोलता.
अहो जो खरा संत आहे ना तो तुम्हाला कधीच म्हणणार नाही. सेवेशिवाय ज्ञान मिळणार नाही, सेवा करावीच लागेल. हो सेवा पण पाहिजे का? तुमची जर सकाम सेवा असली तर तुम्ही 100 जन्म सेवा करा, काहीच होणार नाही. मोक्षाच्या इच्छेने जर तुम्ही सेवा कराल तर काहीच होणार नाही. निष्कामता ही गुरु किल्ली आहे. निष्कामता तुम्हाला, तुमचं ध्यान जरी सकाम असलं, मी मोक्ष आणि मुक्तीसाठी ध्यान करतोय असं जर कल्पना तुमच्या मनात असेल, तुम्ही लाख जन्म ध्यान करा, काहीच होणार नाही. ती कल्पना आडवीत राहील. हा हो सकाम आहे ना. सकाम भक्ती, तुम्हाला गुलाबराव महाराजांचं वचन माहिती आहे का? सकाम भक्ती हा फार मोठा विनोद आहे असं सांगितलं त्यांनी, एका ठिकाणी लिहून ठेवलं माहिती आहे का, की सकाम भक्तीसारखा विनोद नाही. आणि आपलं सगळं सकाम चालू आहे, आपण सकाम आहो याच्याकडे पण आपलं लक्ष नाही आहे. आणि हे गुरु आपल्या लक्षात आणून देतो की अरे तू सकाम आहे, तू काहीतरी इच्छा धरून सेवा करतोय, तुला काहीतरी प्राप्तीचं फळ आहे, आनंद मिळेल, निरातिशय आनंद मिळेल, सच्चिदानंद. अरे लोभ झाला ना हा. इथे पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे आणि मला आनंद पाहिजे, सुख पाहिजे. काय फरक आहे दोघात? सेम आहेत, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या, काही फरक नाही त्याच्यामध्ये. निष्कामता महत्वाची. आणि निष्कामता केव्हा प्राप्त होते? ज्या दिवशी तुमच्या मनातून मी आहे हा भाव नाहीसा होईल, त्याच दिवशी ते मन निष्काम होईल. तोपर्यंत ते होत नाही. म्हणजे तुम्हाला मीचा शोध घ्यायला संतांनी का सांगितलं पहिल्यांदा? की शोधा, देर इज नो सेपरेट मी. मी नावाची वस्तू या जगात नाही. हे हा बोध ज्या दिवशी तुम्हाला होईल याला अनात्म बोध म्हणतात. आत्म अनात्म विवेक जो आहे ना तो इथे काम करतोय, की या सगळ्यावर काम करता करता अनात्म तर अनात्म आहेच, पण आत्म सुद्धा अनात्म आहे हा बोध झाला पाहिजे. अज्ञान तर अज्ञान आहेच, पण ज्ञान सुद्धा अज्ञान आहे हा बोध झाला पाहिजे. असणे किंवा द्वैत जर द्वैत आहेच, पण अद्वैत सुद्धा एक प्रकारचं वैश्विक द्वैतच आहे ते वैश्विक, म्हणजे अद्वैताचा प्रकार आहे, फक्त वैश्विक अद्वैत स्वरूपात आहे, काही फरक नाही. आणि म्हणून अज्ञान खंडनानंतर ज्ञान खंडन आलेलं आहे. अजातवाद ही वेदांतातली शेवटची स्टेप आहे. आपण अद्वैत वेदांताच्या गोष्टी करतो आणि द्रष्टादृश्य आहे पेक्षा भिन्न आहे असं सांगतो. हे कॉन्ट्राडिक्शन आहे, हा विरोधाभास आहे. हा विरोधाभास आहे की आपण अद्वैत शिकवतो, अद्वैत वेदांताची भाषा करतो आणि सांगताना द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न आहे. मी कालही सांगितलं की असा कोणताही द्रष्टा नाही की जो सगळ्या अवस्थांना जाणतो, सगळ्या अनुभवांना जाणतो. नाही, तो अनुभव आणि अनुभवणारा ही जॉईंट फेनॉमिना आहे आणि ही माइंड मॅटरच्या स्वरूपात कार्यरत आहे. संपूर्ण विश्व नामरूपात्मक आहे. प्रत्येक इंद्रियांची क्रिया नामरूपात्मक आहे. शरीराची प्रत्येक क्रिया नामरूपात्मक आहे. एक्झिस्टन्समधले प्रत्येक वस्तू, प्रत्येक बाब, प्रत्येक गोष्ट नामरूपात्मक आहे. झाड नामरूपात्मक आहे. प्रत्येक पंचमहाभूत नामरूपात्मक आहे. नामरूपाशिवाय या जगात काहीच नाही हा बोध. आणि त्याच्यासाठी तुम्हाला नामरूपाचा, चारही अवस्थातला नामरूपाचा बोध झाला पाहिजे. की जागृतीतलं नामरूप कसं आहे, स्वप्नातलं नामरूप कसं आहे, सुषुप्तीतलं नामरूप कसं आहे आणि तुर्यातलं नामरूप कसं आहे. आणि असं जर समजलं तर मग नामरूपाच्या अतीत जे काही आहे किंवा सर्व नामरूपांचं अधिष्ठान जे काही, त्या अधिष्ठानाचा बोध त्या अधिष्ठानाला होतो. तिथे नामही नसतं आणि रूपही नसतो, तिथे द्रष्टाही नसतो आणि दृश्यही नसतो. असा द्रष्टादृश्याचा संपूर्ण निराश झाला पाहिजे, नामरूपाचा संपूर्ण निराश झाला पाहिजे. एक उभी येते ना, उगाच नामरूपाचा करती वडंबा, हा वाया. ते नामरूपाला एवढं कौतुक करून टाकलं की आपण त्या नामरूपात अडकून गेलो माहितीये का. तर त्या नामरूपातून बाहेर पडायचंय. आणि म्हणून तू श्रद्धेच्या बाहेर पड, तू त्रिगुणाच्या बाहेर पड, तू तिन्ही वेदही त्रिगुणात्मक आहे त्यांच्याही बाहेर पड. सगळ्या अनुभवाच्या खरं म्हणजे मीच बनतो सगळं. मीच त्रिगुण बनतो, मीच पंचमहाभूत बनतो, मीच इंद्रिय बनतो, मीच इंद्रियांचे अनुभव बनतो, मीच सगळं विश्व म्हणून जात असतो. ते जो ब्रह्म आहे, जो मीचा भाव आहे ना, या मीच्या भावातून हे सगळं विश्वाचं प्रकटन झालेलं आहे. या फरशीमध्ये सुद्धा मीचा भाव आहे. जसा आकाशा ठिकाणी मीचा भाव आहे, तो आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितला आहे, तुका आकाश आहे एवढा, तिथे मीचा भाव आहे. वायूच्या ठिकाणी मीचा भाव आहे, तो सुषुप्तीचा अनुभव आहे, तो प्राणमय कोश आहे. सुषुप्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, वायूचा बुडबुडा आहे. तो मनुष्य मरतो तेव्हा त्याच्या शरीरातला तो जो काही मुख्य वायू आहे तो निघून जातो. बस श्वास घेणं बंद झालं की, बरं श्वास घेणं बंद झालं तरी इथे शरीर खऱ्या अर्थाने मूर्त आहे का?
तिथे आळ्या निर्माण होतात, तिथे जीव निर्माण होतात. म्हणजे ते काही आपण समजतो तसं जड नाही आहे. ते मृत शरीर, डेड बॉडी सुद्धा त्याच्यात जिवंतपणा आहेच. आळ्या कशा निर्माण झाल्या असते? मग आळ्या निर्माण होतात अर्थ त्याचा अर्थ तिथे जीवन आहे. आणि ते जीवन जे आहे ते माइंड मॅटरच्या स्वरूपात आहे. ते प्रगत जीवन नाही आहे, ते अचेतन जीवन आहे ते, की ज्याचं. म्हणून आपण काय करतो, या जडाला म्हणतो की याला काही चेतना नाही. तसं नाही आहे बरं. जडाला चेतना आहे, झाडाला चेतना आहे. ह्यात आता हे तर तुम्ही सगळं शाळेमध्ये बघितलेलं आहे. जगदीश चंद्र बोसांनी सांगितलं की झाडाला जर तुम्ही एका झाडाला रोज शिव्या दिल्या आणि दुसऱ्याला जर प्रेम केलं तर ते एक चांगलं टवटवीत होतं आणि दुसरं सुकून जातं. आता मागच्या एका वर्षापूर्वी पाण्याला स्मृती असते या शोधाला नोबेल पारितोषिक मिळाल्याचं ऐकलंय ना तुम्ही, पेपरात वाचलंय ना. आता पाण्याला स्मृती आहे याचा अर्थ पाण्याला मन आहे. मातीला मन आहे, त्याच्याशिवाय त्याच्यातून काही उत्पत्ती होते का? अग्नीला मन आहे, जलाला मन आहे, मातीला मन आहे, आकाशाला मन आहे, वायूला मन आहे. मन हे सगळे मनच आहेत. ब्रह्मही मनच आहे, परंतु ते अद्वैत मन आहे. सुषुप्तीही मनच आहे, ते परिच्छिन्न मन आहे. स्वप्नही मनच आहे, ते सूक्ष्म पंचमहाभूतात्मक मन आहे. जागृती ही मनच आहे, ते स्थूल पंचमहाभूतक मनच आहे, दुसरं काहीच नाही. एक्झिस्टन्स इज माइंड, एक्झिस्टन्स इज कॉन्शियसनेस, दुसरं काहीच नाही आहे. आणि म्हणून कॉन्शियसनेसचा शोध घेतला गेला पाहिजे. आणि कॉन्शियसनेसचा शोध घेण्याची कला जी आहे ना, ती रिअल मेडिटेशन आहे, ती अद्वैत कुसरी आहे. बघा ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आलेली आहे की ही आत्मज्ञानाची कला पूर्वी क्षत्रिय घराण्यांमध्ये होती, परंतु आता ती कुठेही नाही. असे एक आहे. म्हणजे आता मी वाचलेलं मला आठवत आहे ते सगळं, की क्षत्रिय घराण्यामध्ये पूर्वी ही कला होती. आणि मी एका महाराजांच्या ह्याच्यात तर हे ऐकलं, तर ती क्षत्रियांच्या घराण्यातून जाण्याच्या आधी ती ब्राह्मणांच्या घरातून गेली म्हणे. आधी ब्राह्मण विसरले म्हणे आणि मग क्षत्रिय पण विसरून गेले म्हणे. आणि मग माऊलीचं आता तर एक ओवी आहेच ना, ती एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ विसरले सकळ संसारचा. ही आपली कथा आहे. एका ओवीमध्ये माऊलीने आपलं अज्ञान सांगून दिलेलं आहे की ती निहाळण्याची कला आपल्याला आपण विसरलेलं आहे. आणि ही निहाळण्याची कला पहिल्यांदा आली. आणि ही निहाळण्याची कला म्हणजे विपश्यना. हे निहाळण्याची कला म्हणजे निर्विकल्प निरीक्षण आहे. ही निहाळण्याची कला म्हणजे चॉईसलेस अवेअरनेस आहे. हे निहाळण्याची आपले तुकाराम महाराज सांगून गेले नाही का, पाहे कौतुके खेळ संचिताचा. प्रतिक्षण तुम्हाला जो अनुभव येतो तुमच्या संचिताचा खेळ आहे ना तो. ते काही वेगळं थोडी आहे. तुमच्या हार्ड डिस्कमध्ये जे भरलेलं आहे तेच येत आहे ना वरती. संचितच प्रारब्ध म्हणून प्रकट होत आहे, हे समजलं पाहिजे. म्हणजे आपल्याला येणारा अनुभव हे आपल्याच कर्माचं फळ आहे, पक्क समजून घ्या. आपण काय करतो माहिती आहे का, त्याचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर पडतो की अमुकमुळे मला त्रास झाला, अमुकमुळे मला दुःख झालं. किंवा सुख होतं तेव्हाही आपल्याला असं वाटतं की अमुकमुळे मला सुख झालं. भ्रम आहे. सुख दुःख हे आपलेच कर्म आपल्याला अनुभवायला येतात. ही क्लॅरिटी आली पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला पहिल्या दिवशी जे अनुभव म्हणजे काय समजून घ्या सांगितलं ना, की अनुभव शब्दाचं तुम्ही असं संशोधन करा एखाद्या शास्त्रज्ञासारखं. आणि संतांनी सांगून ठेवलेलं आहे वेदांतात अध्यास भाष्य त्याच्यावरच आहे, दुसरं कशावरच नाही आहे. अध्यास भाष्य म्हणजे मन समजून घ्या, अनुभव समजून घ्या, पंच ज्ञानेंद्रियाची कार्यपद्धती समजून घ्या. एवढंच ब्रह्मसूत्र वाचण्याची सुद्धा गरज नाही जर तुम्ही अध्यास भाष्य समजून घेतलं तर. सगळं ब्रह्मसूत्राचा सार म्हणजे अध्यास भाष्य आहे. अध्यास भाष्य. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, हे सांगण्यासाठी ज्याने ती अनुभूती घेतली असेल ना, त्याच्यात तोंडून एकदा, आणि आपली पण जर खरोखर तळमळ असेल ना, क्लिक होता, असे ते बाण घुसतात हृदयामध्ये खटाखट. माहितीये का, असं काही प्रकाश पडतो, एकदम असं चमकून जातो आपण. अरे काय काहीतरी भलतंच आपण एक नवीन समज निर्माण, असं फ्लॅश येतो. असे फ्लॅशेस ज्या दिवशी तुमच्या जीवनात यायला लागतील त्या दिवशी समजा की तुमची प्रगती आणि तुमची डायरेक्शन बरोबर आहे. असे फ्लॅशेस आले पाहिजे की काहीतरी नवीनच. तीच अनुभव असतो तो पूर्वीही घेतलेला असतो, किंवा आपण ग्रंथ वाचतो, एकदा वाचता वाचता ते एक वेगळी समज असते, पुढच्या वेळेस वाचताना काहीतरी वेगळी समज येते, काहीतरी वेगळ्याच खोलातलं समजायला लागतं. असं जर समज वाढत गेली आणि हा शोध आपल्यालाच घ्यावा लागेल. सांगणाऱ्यांनी फक्त सांगितलं की बाबा रे तू शोध घे, असा घे, समजून घे, मन समजून घे, अनुभव समजून घे, हा अनुभवणारा समजून घे, मीची खोटेपणा समजून. आणि हा सगळा जर तू याच्यातून असं करता करता जर मी नावाची गोष्टच नाही हे जर तुमच्या लक्षात आलं
तर तुम्ही कोणत्याही अनुभवाला बळी पडणार नाही. म्हणजे तो जो सुषुप्तीतला अनुभव आहे मृत्यूचा, तिथे सुद्धा कृष्णमूर्ती सांगून ठेवतात की तसा अनुभव येईल तेव्हा डोंट मूव्ह, बी देअर, यू आर दॅट. फिअर अँड यू आर नॉट टू डिफरंट थिंग्स. यू आर फिअर, यू आर नॉट डिफरंट फ्रॉम द फिअर. फिअर अँड यू इज अ जॉईंट फेनॉमेना. हा बोध झाला पाहिजे. द्रष्टाचं दृश्य आहे हा बोध झाला पाहिजे. आणि याच्यासाठी असं सगळं समजून घेऊन मग ही जागृतीत आपल्याला ही सजगता ठेवावी लागेल द्रष्टादृश्याची. प्रत्येक क्रिया द्रष्टादृश्य आहे, प्रत्येक अनुभव द्रष्टादृश्य आहे, प्रत्येक डोळ्याचा अनुभव द्रष्टादृश्य आहे, कानाचा प्रत्येक अनुभव द्रष्टादृश्य आहे. सगळं इथे द्रष्टादृश्याशिवाय दुसराच काही. आणि म्हणून ती पहिली ओवी आहे देवोदेवी. सगळा देवोदेवीचा खेळ आहे हा सगळा. आणि त्याचे आपण 50 शब्द पाहिले मध्ये की विविध शब्द आहे, ज्ञानेश्वरीत अनेक शब्द आहे. हा सगळा आहे. आणि अनुभवाचा अंत झाला पाहिजे. मीचा अंत केव्हा होईल? जेव्हा अनुभवाचा अंत होईल तेव्हाच मीचा अंत होईल ना. नाही तर मी मग सगळे अनुभव संपले तरी मी ब्रह्म आहे शिल्लक राहिलं तर ते काही खरं नाही. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, ही अंतिम ओवी आहे, लक्षात ठेवा. ही ओवी ज्याला खरंच समजली तो कोणत्याच अनुभवाला बळी पडणार नाही. आणि असं जर तुम्ही तुमचं जीवन, आणि म्हणून एक प्रकारचं निष्काम, त्याच्याशिवाय निष्कामता प्रकटत नाही. मी जर निश्चय करेल, ठरवून अमुक करेल, धमुक करेल, ठरवून ब्रह्मचर्य पाळेल, फार कठीण होईल, फार कठीण होईल. ब्रह्मचर्य अत्यंत अनिवार्य गोष्ट आहे असं अजिबात नाही. तुम्हाला जर समज असली तर संसारात राहूनही तुम्हाला आत्मज्ञान होईल. आणि समज नसली तर ब्रह्मचर्य पाळूनही ज्ञान होणार नाही. संबंधच नाही त्याच्यात. घरदार सोडण्याचाही संबंध नाही, हिमालयात जाण्याचाही संबंध नाही. ज्याला समज आली तो संसारात राहूनही त्याला ज्ञान होईल. आणि ज्याला समज नाही आली तो हिमालयात जाऊनही तसाच राहील. हे मनाची कार्यपद्धती समजून घ्या. शेवटी मन निराश झालं. आणि मी म्हणतो संसार करता करता, प्रपंच करता करता जितकं दुःख आणि जितक्या अडचणी येतात ना, तितकं तुम्हाला संसार सोडून नाही येणार. प्रति क्षणी ते क्षणोक्षणी आम्हाला युद्धाचा प्रसंग ते काय होते, रिअल मेडिटेशन आहे. ते रिअल मेडिटेशन आहे की अरे हे प्रत्येक क्षणी एक द्वंद्व. आपण सगळे प्रतिक्षण द्वंद्वामध्ये जगतो. आपलंच आपल्याशी युद्ध चालू आहे, दुसरं कोणाशी नाही. शत्रू दुसरा बाहेर नाही, आपलंच अंतरंगाशी आपण भांडतो आहोत. आणि आपल्याला त्याचा पत्ता नाही, कारण आपल्याला द्रष्टाच दृश्य आहे याचा बोध नाही. असा बोध झाला पाहिजे. आणि मग असं जर झालं तर मग आता तुमचा म्हणजे माझी तर विनंती आहे की तुम्ही हा जो एक गोष्ट समजून घेतली ना, संत साहित्यातले ते सगळ्या ते दृष्टांत शोधून काढा. जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल संत साहित्याचा, हे निरीक्षणाचे, अवधानाचे, निरखण्याचे, असे संतांनी सांगितले. जसं गायीनं निर्विकल्प येसी आपोआप गवसीत. काय म्हटले नामदेव महाराज? अरे जा रे तिकडे, मी तुझी पूजा करणार नाही, मी उपवास करणार नाही, मी तपास करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळणार नाही, मी गंध लावणार नाही, मी माळा घालणार नाही, पण मी काय करेल? गायीनं निर्विकल्प यसी आपोआप तुझा भाव येईल. मी काहीच करणार नाही, निर्विकल्प राहील, मी निष्काम होईल. बस ही गुरु किल्ली आहे, दुसरी गुरु किल्ली नाही. मी अमुक करेल आणि मी इतके पारायण करेल आणि मी इतके अनुष्ठान करेल, तुमचं बंधन अजून साध्य साधन प्रकारे गोविली जाती संसारे. याचा अर्थ तर समजून घ्या. माऊलींनी सांगितलंय ना, साध्य साधन प्रकारे गोविली जाती संसारे. तुम्हाला जर कोणी साधना शिकवत असेल तर समजून घ्या त्यांनी तुम्हाला बांधून टाकलं. एक व्यसन आहे ती साधना. आता आमचे विपश्यना करणारे अनेक मित्र सांगतात, आम्ही जर रोज 1 तास डोळे मिटून नाही बसलो ना तर आम्ही अस्वस्थ होतो म्हणे. मग मी त्यांना म्हणतो, मग तर त्या दारुड्यातून तुमच्यात काय फरक आहे रे? त्या दारू नाही पिली की तो अस्वस्थ होतो आणि तुम्ही ध्यान केले की तुम्ही चांगले हो. हे समजून घ्या म्हणतो मी. अरे असं नाही, जगता जगता 24 तास तसे सजग राहा. 1 तास खोली साफ करायची, 24 तास त्याचे उरलेले 23 तास ध्यान करायची. हे कोणतं ध्यान? 24 तास ध्यान चाललं पाहिजे. जागृतीत तर ध्यान प्रकटलंच पाहिजे, जागृतीत निष्कामता तर राहिलीच पाहिजे. पण संपूर्ण जागृतीत जर तुम्ही निष्काम राहू शकला तर तीच अवस्था मग घेऊन तुम्ही स्वप्नातही जाल, निद्रेतही समता राहील. आणि निद्रेतले जागृतीत असताना जागृतीतले विकार निराश होतील, अजून खोलातले विकार हे स्वप्नामध्ये वरती येतात. आणि तिथे जर तुम्हाला समज आली असेल तर तिथले विकार नाहीशी होतील.
आणि खरोखरच जर समज आली असेल ना, तर तुम्ही सुषुप्तीत तुमचा प्रवेश होईल सजगतेत. सुषुप्ती गाढ झोप तुमच्या मनातून काढून टाका. अजिबात सुषुप्ती म्हणजे गाढ झोप नाही, बेहोशी येते. सजगतेत जोपर्यंत तुम्ही सुषुप्तीत जाणार नाही, तुम्हाला सुषुप्ती समजणार नाही, जीव भावाचं बीज समजणार नाही, प्राणमय कोश समजणार नाही, तोपर्यंत त्या प्राणमय कोशाचा निराश कसा काय होईल? कारण देहाचा निराश कसा काय होईल? कारण देह त्या कशा ते काय केलं, ते बीज बाजूनी लाही केली का काही आहे ना महाराजांचं, ते बीज आहे, त्याची लाही केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही ना. म्हणून सुषुप्तीत सजगतेत प्रवेश झाल्याशिवाय ब्रह्ममयता प्रकटच नाही. बीज म्हणजे आता तुम्हाला वडाचं बीज असतं, त्याच्यातून बीज निर्माण होतो, म्हणजे तिथे सूक्ष्म रूपाने सगळे संस्कार असतात तिथे. आपल्याला आपण ज्याला DNA RNA म्हणतो आधुनिक सायन्समध्ये, म्हणजे तिथे प्रोग्रॅमिंग आहे सगळं. तो प्रोग्राम आहे, तो प्रोग्राम नंतर एक्झिक्यूट होतो. दुसरं काय आहे? म्हणजे बीज रूपात ते सगळे संस्कार पद्धता आहे. ती संस्कार पद्धता मग पंचमहाभूत ते आतमध्ये येतात आणि ती संस्कार पद्धता मग वाढते, मग त्याचा वृक्ष होतो. आणि मग आता आपले काय हाल होतात आपण ते बघतो सगळे. ते सगळे संस्कारांचे परिणाम आहेत. आणि म्हणून हा संस्कारांचा खेळ समजून घ्यायचा आहे, मनाचा खेळ समजून घ्यायचा आहे, हा कॉन्शियसनेसचा खेळ समजून घ्यायचा आहे, अनुभवाचा खेळ. आणि हा जर तुम्हाला सगळं समजलं तर मग ठाईचं मुराला अनुभव झालं. संतांच्या संगती मने मार्गे गती, आकळावा श्रीपती तेने मार्गे. हो, ते अनेक त्या हरिपाठात तर प्रत्येक अभंगामध्ये हेच सांगितलंय, दुसरं काही सांगितलेलं नाही. पण आपण मनोमार्गे गेला तो तोची मुकळा एवढं धरून ठेवलेला आहे, माहितीये का? त्याचा अर्थ काही समजत नाही की मनोमार्गे गेला. हो, तुम्हाला आत्मज्ञानाकडे जाताना मनाच्या मार्गाने जावं लागणार आहे, परंतु समजेत जावं लागणार आहे. तुम्ही नादानपणे जर मनाच्या मार्गाने गेले, बहिर्मुख राहून मनाच्या मार्गाने गेले, तुम्ही डुबले. आणि तुम्ही जर समजपूर्वक मनाच्या नादी लागले तर तुम्ही तरले. म्हणजे मनच तुम्हाला मीडियम करावं लागणार आहे, मनाची साधना करावी लागणार आहे. आणि मनाच्या साह्यानेच मनच मुक्तीचं कारण आहे, मनच बंधाचं कारण आहे. आता तुम्हाला ते खूप दृष्टांत माहिती आहेत. आता ते दुर्दैवाने मी ते पाठ केलेले आहे म्हणून ते मला सांगता नाही येत. ते असे तर हजारो मी म्हटल्यानंतर तुमच्या मनात आले असतील सगळे खटाखट खटाखट खटाखट, की संत हेच सांगतात, दुसरं काही सांगत नाही. आणि हे सगळा अध्यात्म हा मनाचा खेळ आहे, दुसरं काही नाही. आपण त्या 4 कृपा म्हणतो. ईश्वर कृपा झाली पाहिजे. ईश्वर कृपा झाली पाहिजे म्हणजे काय? कोणीतरी अपरोक्ष ज्ञानाची आपली गाठ पडली पाहिजे, की त्याला आपण म्हणतो मग ईश्वराची कृपा झाली. आणि तो अपरोक्ष ज्ञानी तुम्हाला ते सगळं काही समजून सांगतो. काय समजून सांगतो? तो तुम्हाला शास्त्र समजून सांगतो. आणि ते शास्त्र जर तुम्हाला कळले तर आपण म्हणतो शास्त्राची कृपा झाली. आणि शास्त्राची कृपा झाली की आपण म्हणतो आत्मकृपा झाली. आणि तुम्हाला ते सगळं कळायला लागतं मग शेवटपर्यंत. तर ह्या ज्या 4 कृपा आपल्या वारकरी पंथांच्या आहेत, अगदी बरोबर आहेत, त्या परफेक्ट आहेत, परंतु त्या मनाच्या संबंधित आहेत. आणि असं हे मन समजून घ्या. आणि तुम्ही वेदांत हा सगळा मनाचा विषय, दुसरा कशाचाच विषय नाही. वेदांत या मी तुम्हाला कालही सांगितलं, वेद म्हणजे जाणीव, वेद म्हणजे कॉन्शियसनेस, वेद म्हणजे अनुभव, वेद म्हणजे मन. या वेदाचा अंत झाला पाहिजे, या जाणीवेचा अंत झाला पाहिजे, या अनुभवाचा अंत झाला पाहिजे. असं जर होऊ शकलं तर हा द्रष्टा, कारण वेद जेव्हा जाणीव असते, वेद असतो, ज्ञान असतं, तो द्रष्टाद्रष्टा. आता मला खरंच इतकं वाईट वाटतं माहितीये का, आपल्याला नाम शब्दाचाही अर्थ कळत नाही, आपल्याला ज्ञान शब्दाचाही अर्थ कळलेला नसतो. ज्ञान म्हणजे ब्रह्म, ज्ञान म्हणजे पुस्तकी वाचलेली माहिती नाही. नाम म्हणजे ब्रह्म, नाम म्हणजे शब्द नाही. नाम जप करा म्हणजे त्यांनी ब्रह्माचा फर्स्ट हँड शोध घ्या असं सांगितलंय. आणि तो शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला मनाचा शोध घ्यावा लागेल. आणि सगळं मनाचं, सगळे संत मनाविषयी बोलतात. अगदी अडाण्यातली अडाणी ती खानदेशची बहिणाबाई, ती सुद्धा जी कधी शाळेत गेली नाही, तिला अबकड येत नाही, ती मनाविषयी सांगते. तिचा तो परम अनुभव ती सांगताना ती काय म्हणते माहितीये का? देव कसा आभायाचा डोया जसा. डोया म्हणजे त्या ऐराणी भाषेत डोळ्याला डोया म्हणतात. देव कसा आभायाचा डोया जसा. म्हणजे तेव्हा आकाशच डोळा होऊन गेलेला असतं.
स्वसंवेद्यता ते ब्रह्म, त्या ब्रह्माचा अनुभव. तिने पुस्तकं वाचले नाही त्यामुळे तिला ब्रह्मशब्द सांगता येत नाही, पण तिचा अनुभव आहे. कसा आहे ते? तो डोळा आहे, ते ज्ञान आहे, ती जाणीव आहे. म्हणजे शास्त्र वाचूनच शास्त्र वाचून तर मी म्हणतो कळतच नाही. प्रॉब्लेम हा आहे माहितीये का, हार्ड डिस्क एवढी भरून घेतो आपण की ती हार्ड डिस्कच शेवटपर्यंत काम करत राहते, आणि मग ती हार्ड डिस्क ऐकत सुद्धा नाही काही, माहितीये का, नाही ऐकत. मी काही बोललो की त्याच्यात तुम्ही काहीतरी मनातून भलती लगेच प्रतिक्रिया ऐकणं नाहीच. काहीच नाही, ऐकणं घडतच नाही, श्रवणच घडत नाही. म्हणून निर्विकल्प झालं पाहिजे आपण, पूर्वग्रह दूषित झालं पाहिजे, तर तुम्हाला श्रवण घडेल. आणि तसं जर श्रवण घडलं तुम्हाला संतांचे शब्द कळतील. मग अदरवाईज संतांच्या शब्दाचा अर्थ आपण आपल्या हार्ड डिस्कनुसार काढतो आणि मग आपण तिथे अडकून जातो, आणि मग ते कट्टरता निर्माण होते. हे दहशतवादी त्याच्यातूनच निर्माण होतात की त्यांच्यावर तो संमोहन केलं जातं. वारंवार रोज ते 5 वेळा ते प्रार्थना करून करून ते संमोहित होतात, आणि त्या संमोहनात मग ते काही करू शकतात. तसंच संमोहन कोणालाही होऊ शकतं, कोणत्याही धर्माला होऊ शकतं, कोणत्याही पंथाला होऊ शकतं. कारण मन आहे ना, ते सगळ्यांचं मन सारखं आहे. मुस्लिम मन आणि हिंदू मन काही वेगळं आहे का? सेम आहे, वैश्विक आहे मन. त्यांचं मन आपलं मन वेगळं नाहीच आहे. जन्माला आलेलं मुस्लिम मूल आणि हिंदू मूल वेगळं असतं का कधी? सेम असतं. ज्वारीचा दाणा तो विदर्भातला असो का खानदेशातला असो, काही वेगळा असतो का? सारखाच आहे तो. तसं सगळं जगाचं तसं आहे. जपानी माणसाचं मन आणि अमेरिकन माणसाचं मन एकच आहे. हे आपण समजून घ्यायचं आहे. मनाचा खेळ सगळा शोधून घ्यायचा आहे, आणि हा सगळा शोध घेऊन खरं म्हणजे आपण आपलं काम करायचं आहे. तुम्ही कोणालाही अंधपणे फॉलो करू नका. खरा गुरु तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला जे काही आहे ते सांगतो, पण माझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत माझ्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका. अनुभव न येता जर आपण कोणावर विश्वास ठेवत असू तर ती अंधभक्ती झाली, अंधश्रद्धा झाली ती, आणि मग त्याच्यातून संमोहन निर्माण होतो, त्याच्यातून कट्टरता निर्माण होते. प्रामाणिक पाहिजे आपण आपल्याशी की खरंच आपल्याला अनुभव आला का. कबीराचा एक दोहा आहे, आता दोहा मला पाठ नाही, पण त्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत मला ब्रह्ममयतेचा अनुभव येणार नाही तोपर्यंत मी गुरुची बात मानणार नाही, म्हणजे मानणार नाही. अनुभव, मला तो अनुभव येत नाही प्रत्यक्ष. हो ना, मग तोपर्यंत मग श्रद्धा म्हणजे माझा गुरु खरं सांगतोय मी मानणार, तेव्हा मानेल मी की गुरुनी खरं सांगितलं म्हणून. तेव्हा मला पटेल की गुरु खरं सांगत होता. अनुभव यायच्या आधी मी बोलण्यावर आधी विश्वास ठेवला नाही तर अनुभव कसा येईल? मग ते संमोहन झालं. मग तुम्ही विश्वास, आता मगाशी तेच मी सांगितलं ना. करायचं काय आता? एक मिनिट, आता तुम्ही रिअल मेडिटेशन सांगा, ठीक आहे. मी जर ह्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही तर मी करेल कसा रे? मी काय म्हणतो, मगाशी रमण महर्षींनी सांगितलं ना, काहीच करू नका. तुम्हाला मी एक सांगू का, विश्वास ठेवावाच लागेल. मी काय म्हणतो, तुम्ही समज घ्या, विश्वास ठेवू नका. तुमचा विचार करा तुम्ही की हे खरं आहे का खोटं आहे, विवेकावर तपासा. तुमचा विवेक जागृत करा आणि त्या विवेकाच्या कसोटीवर तुम्ही तपासा, आणि ते तुमच्या विवेकाच्या फक्त मुद्दा हा आहे की जे कृष्णमूर्तींचं तुम्ही गुरु परंपरा मानत नाही ते आम्हाला आवडत नाही. आम्ही तुमचं ऐकायला बसलो, तुमच्यावर काहीतरी विश्वास ठेवूनच बसलो ना. मी काय म्हणतो, पण मला ब्लाइंडली फॉलो करू नका. तुम्ही स्वतः प्रयोग करा जीवनामध्ये. हा, हे सांगतोय, मग तेच सांगणार याचा अर्थ नाही, तुम्ही स्वतः प्रयोग करा. हा, तुमच्या बोलण्यावर तरी आम्हाला विश्वास ठेवावा लागेल ना. मी काय म्हणतो, तेव्हा तुम्ही तुमचेच दिवा, अपो दीपो भव, तुमचा दिवा तुम्हीच बनाल ना. आणि हे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बुद्ध माझ्यावर अजिबात विश्वास ठेवू नका म्हणून सांगत असत. श्रद्धा ही आहे ना, श्रद्धा ही आंधळीच असते, विश्वास आंधळाच असतो. श्रद्धा आणि विश्वासामध्ये अनुभूती. मी काय म्हणतो, जोपर्यंत अप्रोक्ष अनुभूती येत नाही ना तोपर्यंत सगळं खोटंच आहे. अप्रोक्ष अनुभूती आल्यानंतर मग तुम्हाला सांगण्याची गरज नाही. नाही, मी म्हणतो बघा, जोपर्यंत आपल्याला ती परम अनुभूती येत नाही तोपर्यंत सगळं खोटंही धरून चला. तोपर्यंत श्रद्धाही खोटी आहे, तोपर्यंत अनुभवही खोटा आहे, आणि तेव्हा तोपर्यंत सगळ्या कल्पना आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही जर ते खरं मानून बसले तर मग तुम्ही त्याच्या आपल्याकडे कधीच जाणार नाही. म्हणजे खरं म्हणजे माझा संपूर्ण
माझ्या नामरूपाला आग लागो, माझं नामरूप संपून जावं, ही भावना जोपर्यंत तुमच्या खरोखर निर्माण होत नाही ना तोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही. माझा सत्यानाश हो, मी आणि माझा सत्यानाश हो, मी आणि माझा हा खरा रोग आहे, हे ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी या मी आणि माझ्या तुम्ही पलीकडे जा. आणि जर मग मी आत्मा आहे मीची भावना जर पक्कीच राहिली मग नाही जमणार. तर हे संतांकडून आपल्याला खरं म्हणजे हे सार आपल्याला शोधून घ्यायचं आहे. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं एक, तुम्ही आता मलाही सवय म्हणजे जेव्हापासून मी समजा अध्यात्माचा अभ्यास करतोय ना, गेल्या 35-40 वर्षापासून माझ्याकडे डायऱ्या लिहिलेल्या आहेत. मी केव्हाही मी सगळ्या प्रकारचे तत्वज्ञ वाचलेले आहेत. मी कोणाच्याच नादी लागलो नाही, परंतु मी वाचलं नाही असं नाही हा, पण मी त्याच्यातले सार शोधत गेलो फक्त, कारण मला सार समजला की हा सार आहे. मग प्रत्येक तत्वज्ञानामध्ये मी ते शोधतो की हे यांनी कुठे सांगितलेलं आहे. पुराणातही मला ते सापडतं. त्यातून तुम्हाला अपरोक्ष अनुभूती मिळाली का? हे तुम्हाला जेव्हा अनुभूती येईल तेव्हा कळेल. ते मी माझ्या तोंडाने मला हे या बोलण्याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला अपरोक्ष अनुभूती आल्यावर तुम्हाला विचारावंच लागणार नाही. इथे गुरूंची गरज पडली तुम्हाला की अभ्यासाने ते जमलं? नाही, हे बघा, निर्विक अद्वैत बुद्धी निर्माण होण्यासाठी गुरुचं साह्य, गुरुचे शब्द आवश्यकच आहे. म्हणजे मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो की जेव्हा तो मृत्यूचा अनुभव प्रकटला तेव्हा अक्षरशः कृष्णमूर्तींचे जिवंत बोल माझ्या कानात पडले, डोंट मूव्ह, बी देअर, फिअर अँड यू आर नॉट डिफरंट, यू आर फिअर. याला एखादा कोणतं आता जसं आपण समूह शब्द वापरतो, याला एखादा कोण समूह म्हणत असेल तर मग संमोहनाचं ना, ब्रह्मापर्यंत संमोहनाचं ना. जोपर्यंत फिअर मी आहे म्हणजे फिअर हे संमोहनच आहे, सुख हे संमोहनच आहे, क्रोध हे संमोहनच आहे, कोणताही विचार हे संमोहनच आहे, कोणताही भाव ही संमोहनच आहे. नाही, संमोहनाचा निराश करायचा आहे आपल्याला मुळापर्यंत. पण गुरुजी त्या शब्दांवर पण तुम्ही श्रद्धाच ठेवली ना. नाही, श्रद्धा नाही, समज. तुम्ही समजेतून समजून घ्या. मी तुम्हाला अगदी वारंवार सांगतो की समज महत्वाची आहे. तुम्ही ब्लाइंडली श्रद्धा ठेवू नका. तुमच्या अनुभवावर जोपर्यंत उतरत नाही ना तोपर्यंत मानायचंच नाही कोणाला. ज्या दिवशी तुमच्या अनुभवावर येईल त्या दिवशी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्हाला काही म्हणण्याची पण गरज नाही, कारण ते तो तुमचा फर्स्ट हँड अनुभव असेल. मग काही कोणाला सांगण्याची गरज नाही काही. आणि तुम्हाला मी सांगतो, अपरोक्ष ज्ञानी हा अपरोक्ष ज्ञानाला एका क्षणात ओळखतो. अगदी त्यांची संवाद सुद्धा होण्याची गरज नाही, नुसती नजर झाल्यावर समजतं की अरे हे आपणे जे सही आहे. काहीच नाही, बोलायची गरज नाही, सांगायची गरज नाही, चर्चा करायची गरज नाही. ते अनेक काही लक्षणं आहेत, त्याची चर्चा मी करत बसत नाही, कारण की त्याच्यातून मग पुन्हा आपण काहीतरी विचित्र कल्पना निर्माण करतो. अनेक गोष्टी, आता या ध्यानाच्या बाबतीतही अनेक काही गोष्टी आहेत, अनेक काही अनुभव आहेत जे मी कधीच सांगत नाही. तर ते जर आता सांगितले ना तर ध्यानात बसल्या असाला तो अनुभव आपल्याला केव्हा येईल. त्या कल्पनेत मनुष्य अडकतो. म्हणून कोणाचेही अनुभव कधीच वाचू नका, कोणाचे अनुभव कधीच ऐकू नका. तुमचेच अनुभव बघा ना. तुम्ही तुमच्याजवळ काही कमी अनुभव आहेत का? कशाला दुसऱ्याचे अनुभव बघायचे? संतांचे पण बघू नका, तुम्ही तुमचेच बघा. आणि तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला नंतर आढळेल की अरे संतांचे अनुभव असेच होते. अहो, ज्ञानेश्वरी ती एका ठिकाणी ओवी येते, आता मला सांगता येणार नाही ते एक्झॅक्ट, की ज्याने हे असे अनुभव झाले तो झाला माझ्यासारखा. 4 अवस्था निरासाची गोष्ट आहे त्या ओव्यांमध्ये, आणि तिथे स्पष्ट लिहिलंय माऊलीने की ज्याने हे अनुभवलं तो झाला आमच्यासारखा. ही ओवी आहे. आता तुम्हाला सगळ्यांना सापडेल, एका मिनिटात सापडून जाईल ती ओवी. हे सगळं आहे ना. आपण ते पण या दृष्टिकोनातून जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचू शकले तर तुम्हाला इतका बोध होईल की काय सांगू. पण या समजेने तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, या समजेने दुसरा अध्याय वाचा. काहीच वेगळं सांगितलेलं नाही सगळ्या अध्यायांमध्ये. आणि त्याच्यातल्या त्याच्यात 15वा आणि 13वा इतके बेस्ट अध्याय आहेत, त्यांना तोडच नाहीये. आणि 18व्या अध्यात्म संपूर्ण गीतेचा सार सांगितलेला आहे. पण 15, 13, 7 अप्रतिम आहेत, अप्रतिम. 15 मी सगळ्यात बेस्ट म्हणेल, आणि 13व्यातल्या काही ओव्या फारच फंटास्टिक आहेत. ज्या द्रष्टादृश्या संबंधी ओव्या आहेत ना त्या निवडून काढा तुम्ही ज्ञानेश्वरीतल्या. कमीत कमी 50 ओव्या द्रष्टादृश्याच्या निघणार आहेत. त्याच्यावर जोर द्या, त्या द्वैतावर जोर द्या, द्वैत समजून घ्या. आणि मग हे सगळं आपण आपलं चिंतन मनन करत राहा, डायऱ्या लिहित राहा.
रोजच्या रोज डायरी लिह. मग मी सांगतो माझ्याकडे गेल्या 35-40 वर्षाचं सगळं लिहिलेलं आहे. मी अजूनही त्या डायऱ्यांचा रिव्ह्यू घेतला नाही. खरं म्हणजे कशी कशी एक समजेत बदल होत गेला ते जर मी पाहिलं ना तर मलाही माझ्या लक्षात येईल की कसं 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 उलगडा होत गेला. नाही की म्हणून तो बघत नाही ना मी. कारण का आता समज आल्यानंतर तो बघण्याची गरजच नाही. समज आल्यावर तो बघण्याची गरजच नाही ना. मी सांगतो ना तुम्हाला, मी अमृतानुभव एकदा दोनदाच वाचलेला आहे. पुन्हा अमृतानुभव वाचलेला. मी ज्ञानेश्वरी एकदा दोनदाच वाचलेली आहे. मी चांगदेव 65 एकदा दोनदाच पाहिलेली आहे. पुन्हा मी बघत नाही. आणि आता गेल्या 20 वर्षापासून मी तुम्हाला सांगतो मी कृष्णमूर्ती सुद्धा वाचत नाही. मला काहीच वाचावं असं वाटत नाही. अहो आपलं मनच वाचा ना. आपलं मनच वाचा, आपले अनुभवच वाचा. आहे ना आपलं पुस्तक आपण वाचायला शिकलं पाहिजे. ग्रंथ काय वाचून करता बाहेरचे? अहो हा ग्रंथ काय कमी आहे का? या ग्रंथात सगळंच आहे मुळापर्यंत. हा ग्रंथ वाचण्याची कला शिका. हा ग्रंथ जर वाचता आला मन नावाचा, झालं संपलं. मला वाटतं बस झाला. बरं जास्त 1.5 तास झाला. बस झालं. थँक्यू. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हां हो हो हो. काय हे कळत नाही. मी काय म्हणतो, जोपर्यंत तुम्हाला आता हे बा ब्रह्माचा अनुभव आहे की नाही, संतांचा आपल्याला तर नाही आहे पण संतांना अनुभव आलेला आहे ब्रह्माचा. अहम ब्रह्मास्मी म्हणून सांगतात. पंचमहाभूताशिवाय अनुभवच येऊ शकत नाही. त्या शब्दातीचा अनुभवच नाही. जे जे खरं तत्व आहे ना त्याचा ती वेगळीच समज आहे. ती शब्दातीच समज आहे. ते तुम्ही त्या समजेविषयी बोलूच शकत नाही. ब्रह्मापर्यंत स्मृती आहे, ब्रह्मापर्यंत मन आहे. ब्रह्म हे मनच आहे. सुषुप्ती हे सुद्धा मनच आहे. वृत्तीच आहे ती. अहम ब्रह्मास्मी ही वृत्तीच आहे. ते वृत्ती ही कधीही पंचमहाभूतात्मकच असते. तुम्ही एक संपूर्ण आपल्याला येणारं अनुभवाचं क्षेत्र हे पंचमहाभूतात्मकच आहे हे पक्क तुमच्या डोक्यात समजलं पाहिजे. आणि मग कशाला बळी पडाल? त्या मॅटरविषयी, त्या जडाविषयी काही कौतुक ठेवायचं आणि तादात्म्य ठेवायची काही गरज आहे का? जे अनित्य आहे, बदलतंय प्रतिक्षण, जे नश्वर आहे त्याला तुम्ही ज्याला रिअल मेडिटेशन म्हणता ना त्याला मी तेच म्हणतो सर, काहीच नाही ना. अहो श्रवण म्हणजे तुम्हाला हेच कोणीतरी मनाची प्रक्रिया सांगणारा भेटला पाहिजे, द्रष्टादृष्ट सांगणारा भेटला पाहिजे. मनन केलं म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचा निराश करायला शिकलं पाहिजे आणि तुम्हाला तो ध्यास लागला पाहिजे. कशाचा? त्या निधीचा. कोणत्या निधीचा? शब्दातीत निधीचा. दिस इज वेदांत. दुसरं काय वेगळं कोणीच सांगत नाही काही. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, मला ते सांख्यही एकच वाटतं, तो योगही एकच वाटतो आणि ते वेदांतही एकच वाटतो, बुद्धही एकच वाटतो आणि कृष्णमूर्ती एकच वाटतो. काहीच वेगळं नाही. आणि मी तर तुम्हाला सांगतो कृष्णमूर्तींचे कोणतेच 2 लेक्चर वेगळे नाही आहेत. प्रत्येक लेक्चरमध्ये एकच गोष्ट पण वेगवेगळ्या शब्दात सांगितलेली असते. ते 100 प्रकारचे शब्द वापरतात पण गोष्ट एकच असते. त्या एका गोष्टीच्या पलीकडे ते कधीच जात नाही. संतांचंही तसंच आहे. अहो 18 अध्यायात उल्लेख आहे ना की 18 मी दुजे बोललोच नाही. हा दुजे नाही. आणि काय सांगितलं? निष्कामता. 18 अध्यायात मी निष्कामता सांगितले. 4 मार्ग. जोपर्यंत 4 मार्ग तुम्हाला भिन्न भिन्न आहे असं वाटतं तोपर्यंत तुम्हाला गीता ही समजलेली नसते आणि ज्ञानेश्वरी समजलेली नसते. ज्या दिवशी तुम्हाला 4ही मार्ग एक आहेत हा बोध होईल त्या दिवशी तुम्हाला गीता समजलेली आहे आणि त्या दिवशी तुम्हाला ज्ञानेश्वरी समजलेली आहे. 18 अध्यायात एकच गोष्ट आहे, ज्या दिवशी हे समजेल त्या दिवशी तुम्हाला गीता समजली आणि ज्ञानेश्वरी समजली, त्या दिवशी तुम्हाला अध्यात्म समजली. त्या दिवशी तुम्हाला अल्लाही वेगळा राहणार नाही, मग ईश्वरही वेगळा राहणार नाही आणि धम्मही वेगळा राहणार नाही. सगळेजण एका विषयीच बोलतात, दुसरं काहीच नाही. एकम सत विप्रा बहुधा वदन. बस आहे ना आपल्याकडे सगळं लिहून ठेवलेलं आहे संतांनी. फक्त समजून घ्यायचं आहे, चिंतन मनन करायचं आहे, अंतरंगात जायचं आहे. आणि एक थोडंसं मग कालचा व्हिडिओ डिलीट केला ते जरा मला थोडंसं खटकलं. हा प्रायव्हेट केला समजा. हां पण मला कमीत कमी 50 फोन आले की आमच्याकडे होता तो आणि आता मला ऐकता येत नाही.
तुमच्या चॅनलवरती टाकून तुमच्या याच्यात विचार हा मला तुम्ही दिला तर मी टाकून देईल. त्यांना ते ते फक्त टाका. आपल्याला हा. विचारलं नव्हतं म्हणून म्हटलं लोकांचा आस्वाद नको आणि त्यांना नाही, आणि मी तुम्हाला एक सांगतो, विनंती करतो, तुमच्या चॅनलवरही आला तर काय बिघडलं? काय तुम्ही सांगता त्याच्यापेक्षा मी काय वेगळं सांगितलं? नाही बाकी कोणाच्या अपवादाचं काही नको. आपलं हे जे चालू आहे याच्यात हे करून दिले पाहिजे तर जे वेदांत सत्संग ते आपण नाव टाकू शकतात त्याच्याबद्दल नाही, मी काय म्हणतो, तुमचा चॅनल खाली कमेंट माझी तळमळ वारकऱ्यांसाठी आहे. ते कमेंट येऊ लागले त्या खाली हे काही व्यवस्था करू नका डायरेक्ट वेगळं आहे असं काहीतरी आलं होतं. अजून आले तर अजून काय आहे? आपण जे काही सांप्रदायिक परंपरेत आले हे वेगळं वाटतं असं त्यांनी हे केलं. कमेंट आल्या खाली. त्याच्या खाली. म्हणून ते काही म्हणलं वेगळ्या त्या विरोधात नाही, पण तू वेगळं नाही, आपल्याला सांगता आलं पाहिजे ना. मग प्रत्येकाला समजून सांगणं हे खरं म्हणजे तुम्हाला मी सांगू का, मला वाईट याचंच वाटतं की माझा वारकरी अजून योग्य दिशेने वाटचाल करत नाही, याचं मला वाईट वाटतं. आधी जो माझा आहे खरोखर, कारण वारकरी परंपरा माझ्या घरात आहे. माझे आजोबा वारकरी होते. आमच्या घरी कीर्तन प्रवचन आमच्या आजोबांच्या घरी सतत चालायचे. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हे आमच्या घरी, आजोबांच्या घरी नेहमी यायचे. आणि अशा या परंपरेत आपण आलेलो आहोत. काय बुद्धिभेद होतो ना वारकऱ्यांना. म्हणून ते नको वादाचं काही. ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर माझं काही म्हणणं नाही, माझा आग्रह अजिबात नाही. नाही, पण माझं एक म्हणणं आहे, निदान जे मुमुक्ष आहेत ना त्यांनी ते व्हिडिओ अभ्यासावे. नाही तुम्हाला जर टाकलं ना तर जे असेल तुमच्याकडे त्यांना देऊन टाका. हा, मला जर असे काही तुम्ही 5-50 खरोखर ध्यास असलेले लोक जर दिले ना तर आम्ही संवाद करत राहू. नाही, ज्यांना आवड असं ते येतात ना आपोआप. माझ्याकडे 3-4 हजार लोक आलेलेच आहेत ना, आलेलेच नाही. परंतु माझा अशी इच्छा आहे की वारकऱ्यांनी सुद्धा तो दृष्टिकोन ठेवा. हा बुद्धिभेद होतो, ब्रह्मांड संबंध ते ठीक आहे, हे त्याला आपण सांगू शकतो. हे तुम्ही वेगळंच बोलता. तर ह्या प्रकारचं जे चालू आहे ते काय राहणार नाही. आम्ही आपलं केलेलं आहे. ठीक आहे, तुमचे माझं काहीच म्हणणं नाही ठेवलं, माझा आग्रह नाही. फक्त तो मग माझ्या चॅनलवर मी टाकून देईल. तुमचं बोलणं समजायला कमीत कमी 15-16 वर्ष त्यांनी श्रवण केले. आता नवीन विद्यार्थ्याला एवढं झेपत नाही, म्हणून मी कालच म्हटलं ना की मला सिनियर लोकांशी संवाद करायचा. हे आता हे चिंतन करीत आपण इथपर्यंत आलो म्हणून हे बोलणं कळू शकतं. ज्यांना कळत नाही त्यांच्या ठिकाणी नाही, साहजिक आहे ना, अधिक साहजिक आहे. मला त्यांच्याविषयी काहीच म्हणणं नाही, सहज वाटणं सहज शक्य. अगदी बरोबर आहे. आणि त्यांना मी म्हटलं काल की असं असं हे मला तर काय करायचं, तर मी म्हटलं सरांना विचारल्याशिवाय तसं करू नका. साहेबांना आपण विचारून मुक्ती करतो. तर ते राखून ठेवलेलं. नाही, हरकत नाही, मी माझ्या चॅनलवर टाकेल ते, काही प्रॉब्लेम मला त्याचा. मला ठीक आहे, हे द्या मला ते क्लिप. हां, ठीक आहे. तुम्हाला जे आपल्याला थोडंसं अडचणीचं वाटतं, आणि जर कोणाला काही शंका असतील तर आपण एक 5-10 मिनिटं संवादही करू शकतो. हां हां, काही मला काही प्रॉब्लेम नाही. आपण हां हां, हरकत नाही. मग काय माझे आटपू आपण, कारण ते आज पुष्कळ 1.5-2 तास झाले. हां, जास्त वेळ झाला. याला अजिबात ना, ती एक सुरुवातीची कॉन्सन्ट्रेशनची प्रक्रिया आहे. कसं आहे, ज्या लहान मुलाला काहीच समजत नाही त्याच्या हातात एक खेळणं द्यावं लागतं, तसं आपल्याला खेळणं देऊन टाकलेलं आहे. एक शब्द घ्या आणि घोकत बसा. निदान तो वाईट मार्गाला तर जात नाही, बेकारी व्यसनाच्या दारी तर लागत नाही, सिगरेट पित नाही, तंबाखू पित नाही. हां, त्याला नाम घ्यायचं व्यसन लागतं ती गोष्ट वेगळी. नाम नाही घेतलं की परेशान होतात, माहिती आहे का. आता आम्ही विपश्यना करणारे आमचे खूप मित्र आहेत, त्यांना विपश्यनेमध्ये सुद्धा त्रुटी आहेत बरं, त्रुटी नाहीत असं नाही. त्यांनी ते सुद्धा काय करतात माहिती आहे का, बॉडी सेन्सेशनवर लक्ष केंद्रित करायला शिकवा. पूर्ण टाळूपासून तर पायाच्या बोटापर्यंत सेन्सेशन बघा. आता खरं म्हणजे आपल्या शरीरामध्ये गणित नव्हे, करोडो अब्जो सेन्सेशन आताही चालू आहेत. परंतु आपलं मन सूक्ष्म नाही, म्हणून आपल्याला स्थूल मनाला त्या सेन्सेशनचा अनुभव येत नाहीये. आपल्याला अंगावर जे रोमांच येतं की नाही,
तशा सेन्सेशन संपूर्ण शरीरात अंतर्बाह्य जाणवतात. पूर्ण शरीर